नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, वडिलोपार्जित जमिनीमधून हिस्सा तुम्हाला कसा मिळेल त्याच्याबद्दल. तुमची वडिलोपार्जित जमीन आहे, पण तुमचे भाऊ किंवा बहीण, काका, चुलता वगैरे जे कोणी हिस्सेदार असतील, ते जर तुम्हाला त्या वडिलोपार्जित जमिनीमधून हिस्सा देण्यास जर नकार देत असतील किंवा हिस्सा देणार नाही असं बोलत असतील, तर तुमच्याजवळ कायदेशीर काय पर्याय आहे याच्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कसं असतं, कधी कधी तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहतात किंवा वेगळं वेगळं राहतात, पण तुमची वडिलोपार्जित जमीन आहे, मग ती तुमच्या भावाच्या ताब्यात असेल, बहिणीच्या, काका, चुलते किंवा जे कोणी हिस्सेदार असतील, किंवा तुम्ही देखील त्या प्रॉपर्टीमध्ये राहत असाल किंवा काय जे काय असेल तुमच्यामध्ये ते. पण आता तुम्हाला जर वाटतं की तुमचा जो काही हिस्सा आहे त्या वडिलोपार्जित जमिनीमधून, तो तुम्हाला वेगळा स्वतंत्र मिळायला पाहिजे, म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये बातचीत केली, जे हिस्सेदार आहेत त्या जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत केली, भाऊ असतील, बहीण, जे कोणी असतील, काका, चुलते वगैरे जे कोणी असतील ते लोक जर त्या जमिनीमधून तुम्हाला हिस्सा देण्यास नकार देत असतील किंवा वारंवार टाळाटाळ करत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या जमिनीमधून हिस्सा कसा मिळेल तुमचा? हा महत्वाचा प्रश्न आहे. बरेच लोक काय करतात की आता ते लोक जर हिस्सा देत नाहीये किंवा काय, तहसील कार्यालयाला अर्ज दे किंवा पोलीस स्टेशनला अर्ज दे किंवा अजून इतर कुठे कुठे अर्ज देतात, मंत्रालयामध्ये वगैरे जे कुठे कुठे देतात, आता त्यांचं त्यांनाच माहिती. कारण बघितलंय मी अशा बऱ्याच परिस्थितींमध्ये की हिस्सा देण्यास जर ते भाऊ, बहीण, चुलते किंवा जे कोणी असतील ते लोक जर नकार देत असतील तर हे अर्ज देत बसतात. पण ती व्यवस्थित प्रक्रिया आहे का? तर व्यवस्थित प्रक्रिया काय आहे याच्या संदर्भामध्ये, जर हे लोक जर हिस्सा देण्यास नकार देत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे कोणी हिस्सेदार आहेत त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये त्यांना कायदेशीर एक नोटीस द्यायची आणि त्या जमिनीच्या वाटणी संदर्भामध्ये बातचीत करायची. त्या नोटीसमध्ये लिहायचं आणि तुम्हाला तुमचा हिस्सा पाहिजे आहे अशी स्पेसिफिक तुम्ही डिमांड करायची. त्याच्यानंतरही तुमचं कुटुंब जे कोणी असतील हिस्सेदार ते एकत्र आले नाही किंवा तुम्हाला हिस्सा देण्यास जर नकारच देता येते, तर त्याच्यानंतर नोटीस दिल्याच्या नंतरही ते लोक जर नकार देत असतील तुम्हाला तुमच्या त्या वडिलोपार्जित जमिनीमधून तुमचा हिस्सा देण्यासाठी, तर पुढची स्टेप अशी असते की तुम्ही न्यायालयामध्ये वाटणीचा दावा दाखल करायचा. पार्टिशन सूट तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायचा. ओके. आता समजा पार्टिशन सूट कसा दाखल करायचा, जी तुमची वडिलोपार्जित जमीन आहे ना, त्याच्या संदर्भामध्ये जे काही 7/12 वगैरे असेल किंवा इतर कोणते कागदपत्र असतील, ते कागदपत्र अगोदर जमा करायचे. ते कागदपत्र जमा केल्याच्या नंतर कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल करायचा वाटणीचा, पार्टिशन सूट म्हणून. तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला बघा, जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करणार, तर तुमचा हिस्सा, ओके, तुमचा हिस्सा कसा आहे त्या जमिनीमध्ये हे देखील तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. आणि त्या जमिनीची वाटणी झालेली नसेल आणि तुम्हाला वाटणी करायची आहे, तुमचा हिस्सा पाहिजे तुम्हाला, जी काही जमीन आहे ती तुमच्या वाटेला येणारी ती तुम्हाला स्वतंत्र करून पाहिजे, म्हणजे अशी वेगळी पाहिजे, तर तशी देखील तुम्हाला त्या दाव्यामध्ये स्पेसिफिक मागणी करावी लागेल. तर आता समजा ही केस कशी दाखल करायची, तुम्ही नोटीस दिली समोरच्या व्यक्तींना, तरी देखील ते लोक तुम्हाला ज्या हिस्सा देण्यास नकार देत आहेत, त्याच्यानंतरची स्टेप येते कोर्टामध्ये तुम्हाला केस दाखल करावी लागते. त्या जमिनीच्या संदर्भामध्ये जे काही कागदपत्र असतील ते कागदपत्र दाखल करावे लागतात. त्या केसमध्ये जी काही कोर्ट फी वगैरे असेल ती कोर्ट फी चलनद्वारे तुम्हाला भरावी लागते. ती कोर्ट फी वगैरे भरली, तुम्ही केस वगैरे दाखल केली, तर त्याच्यानंतरची प्रक्रिया काय, ज्या लोकांनी तुम्हाला हिस्सा देण्यास नकार दिलेला आहे ना, त्या लोकांना तुम्हाला पार्टी बनवावं लागतं त्या केसमध्ये, म्हणजे प्रतिवादी बनवावं लागतं त्या केसमध्ये. तुम्ही झाले वादी केसमध्ये आणि जे व्यक्ती तुमचा हिस्सा देण्यास नकार देत आहे तुम्हाला, त्या लोकांना प्रतिवादी बनवावं लागतं त्या केसमध्ये. जर अशी केस तुम्ही कोर्टामध्ये दाखल केली, त्याच्यानंतर मग जे कोणी समोरचे व्यक्ती आहेत प्रतिवादी, त्यांना न्यायालयातर्फे नोटीस जाईल. त्यांचंही काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं देखील ऐकलं जाईल कोर्टामध्ये. जर तुम्ही कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की तुमचा त्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सा आहे आणि तुम्हाला तुमचा हिस्सा देण्यास हे लोक नकार देत आहेत, तुम्हाला तुमचा हिस्सा अद्यापपर्यंत मिळालेला नाहीये,
आणि तुम्हाला तुमच्या वाटेला जो काही हिस्सा येणार आहे त्या वडिलोपार्जित जमिनीमधून तो तुम्हाला वेगळा करून पाहिजे, तर तुम्हाला स्पेसिफिक ती प्रेयर करावी लागते, विनंती करावी लागते न्यायालयामध्ये की तुम्हाला तुमच्या जमिनीमधला हिस्सा देण्यात यावा म्हणून, जो काही तुमच्या वाटेला येणार तो. आणि जर समजा प्रॉपर्टी जर जॉईंट असेल म्हणजे अशी एकत्रित असेल, तर त्या प्रॉपर्टीचे जे आहे ती वाटणी म्हणजे पार्टिशन करून तुम्हाला तुमचा हिस्सा वेगळा देण्यात यावा. तुमच्या हिस्साला जी काही जमीन येईल ती तुमच्या ताब्यात देण्यात यावी म्हणून अशी तुम्हाला विनंती कोर्टामध्ये करावी लागते. केस दाखल केली, समोरच्या व्यक्तींना नोटीस गेली, त्यांचं म्हणणं ऐकलं, तुमचा जमिनीमध्ये जर हिस्सा बनतोय, तुम्ही ज्या काही विनंत्या केलेल्या आहेत त्या जर कायदेशीर असतील, तर न्यायालय तुमचा जर हिस्सा आहे ना, न्यायालय तुम्हाला तुमचा हिस्सा देईल त्या जमिनीमधून. ओके, ही अशी कायदेशीर प्रक्रिया आहे. ते लोक जरी न्यायालयामध्ये येऊन बोलले, जे प्रतिवादी आहे यांना हिस्सा नाही द्यायचा किंवा काय, तर त्यांच्याच फक्त बोलण्यावरून नाहीये. जर कोर्टाला असं वाटलं ना की तुमचा त्या जमिनीमध्ये हिस्सा आहे पण तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नाहीये आणि कायदेशीर तुम्ही हकदार आहेत त्या जमिनीमध्ये तुमचा हिस्सा मिळवण्यासाठी, तर न्यायालय देखील तुमच्या हिस्साला जी काही समान जमीन येईल ती तुम्हाला देईल. ओके, मग ती कशा प्रकारे देईल? मग जे आता एक्झिक्युशन ऑफ डिक्रीच्या संदर्भामध्ये जी काही प्रोव्हिजन असतील तशा प्रकारे जे आहे तुम्हाला त्या जमिनीमधून तुमचा हिस्साही मिळेल आणि तुमच्या हिस्साला जी काही जमीन येणार आहे ती वेगळी करून तुम्हाला दिल्या जाईल. ओके, तर ही अशी एक काही कायदेशीर प्रक्रिया आहे. मी जी आता तुम्हाला ही कायदेशीर प्रोसेस सांगितलेली आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच काही छोट्या-छोट्या स्टेप्स वगैरे आहेत, स्टेजेस आहेत. तर मी प्रयत्न असा केला आहे, की सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे कोर्टामध्ये जी केस दाखल केल्याच्या नंतर केस कशी चालेल त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आणि एक महत्त्वाचं लक्षामध्ये घ्या, ती जमीन आहे ना, आता ह्या प्रकरणांमध्ये काय होतं, वडिलोपार्जित जमीन आहे. काही लोक काय करतात, हिस्सा तर तुमचाच आहे, तुम्हाला न सांगता, तुम्हाला न कळू देतात, तुम्हाला हिस्सा न देतात इतर व्यक्तींना ती जमीन बेकायदेशीररित्या विकून टाकतात. म्हणून तुमच्या बाबतीमध्ये असं काय व्हायला नको. आणि तुम्हाला जर त्या जमिनीमधून हिस्सा पाहिजे ना, तर तुम्ही देखील त्या जमिनीच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर कायदेशीर पावलं उचलणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.